नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं सर्वप्रथम माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आहे स्वामींचा प्रगट दिन। आज प्रगट दिन आता आपल्याला करायचा आहे स्वामींचा अभिषेक। अभिषेक कसा करायचा? अखंड अभिषेक करायचा स्वामींचा, 108 माळीचा अखंड अभिषेक करायचा आहे। तर अखंड अभिषेक बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तर आज चला आपण पाहूया अखंड अभिषेक कसा करायचा। सर्वांना स्वामींच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला मग आता पाहूया आपण। आता अखंड अभिषेकासाठी आपल्याला लागणार आहे एक गळती लागणार आहे, त्यानंतर स्वामींची मूर्ती, त्यानंतर आता लागणार आहे आपल्याला एक माळ ही 108 साठी आपल्याला माळ लागणार आहे। दही, दूध, शर्करा, त्यानंतर आपल्याला सहद आणि दूध हे अखंड अभिषेकासाठी लागणार आहे। आणि स्वामींसाठी वस्त्र आणलेले आपण, वस्त्र, फेटा, हार हे आता आपल्याला त्या अभिषेकानंतर तयारी करायची आहे स्वामींची। तर चला तर मग आता करूया आपण स्वामींचा अभिषेक। आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये दूध। अखंड अभिषेकासाठी आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि साधं पाणी टाकायचं आहे। साधं पाणी आणि दूध पूर्ण बघू शकता तुम्ही, हे भरलं। आता स्वामींवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। चला तर मग आता याला अखंड दुधाची धार दिसत आहे। आता दुधाच्या धारेसोबत साधं पाणी, दूध आणि आता यातच आपल्याला थोडीशी शर्करा टाकून द्यायची आहे। आणि आता करायचा आहे आपल्याला स्वामींचा अभिषेक। चला तर मग अभिषेकासाठी तुम्हाला लागणार आहे 108 मण्यांची माळ। आता या माळीवर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आणि अखंड धार स्वामींवर चालू ठेवायची। तर चला मग आता करूया अभिषेक। श्री स्वामी समर्थ, माझं पण दाखवलं इकडच्या साईडला अशी। श्री स्वामी समर्थ, 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 श्री बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला 108 आपला पूर्ण श्री स्वामी समर्थ अभिषेक झालेला आहे। आता आपल्याला दही दुधाने अभिषेक करायचा आहे। बघू शकता दुधाने अभिषेक झाला। आता आपण सहद लावून घेणार आहे। थोडं घट्ट असते ना सहद, तर सहद लावायचं। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सहद आणि महाराजांना सहद लावायचं। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता आपल्याला लावायचं आहे, स्वच्छ पाणी टाकून द्यायचं आपण, वरून स्वच्छ पाण्याची धार चालू राहते। आणि आता आपल्याला दहीचा अभिषेक करायचा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। बघू शकता तुम्ही, आता स्वच्छ पाण्याची धार चालू आहे स्वामींच्या अंगावर। श्री स्वामी समर्थ। आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे स्वामींना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ स्वामीची मूर्ती। चालू झालं की बघा मैत्रिणींनो, आता आपण स्वामींना आंघोळ केली, स्वच्छ वस्त्र घातले, चांगल्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून स्वामींचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे आपण, हार वगैरे घालून। आणि विशेष म्हणजे स्वामींना आवडणारी चाफ्याची फुलंही मिळाली, कमी मिळाली पण मिळाली। स्वामींना ती दुसरी सोनचाफ्याची फुलं खूप आवडतात, पण माझ्याकडे नव्हती, जी होती मी ती स्वामींना वाहत आहे। चला तर मग आता आपल्याला स्वामींची पूजा करायची। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कर। आता मैत्रिणींनो, आपल्याला करून घ्यायचं आहे स्वामींचं गंध वगैरे लावून पूजा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
तर आपल्याला स्वामींना छान गंध लावायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा आता कसे सुंदर दिसतात स्वामी. आता आपल्याला स्वामींना इथे लावून घ्यायचं आहे. थोडासा स्वामींच्या पायाला लावून घ्यायचं. तर थोडंसं आता आपल्याला स्वामींना फुलं वाहून घ्यायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण फुलं वाहून घेतली. आता आपल्याला स्वामींना छान, स्वामींना आवडतं हिना अत्तर आहे. ते हिना अत्तरही मला मिळालं नाही. मला गुलाबाचं जे मिळालं मी ते अत्तर स्वामींना लावत आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. वस्त्राला असं छान स्वामींच्या लावून घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ लावला आपण. आता आपल्याला आरतीची आणि नैवेद्याची तयारी करायची आहे. आता आपण आरती आणि नैवेद्य तुम्हाला दाखवते मी. नैवेद्य आज स्वामींचा आवडता नैवेद्य बनवलेला आहे. नैवेद्याला स्वामी समर्थांना काय दाखवायचं आणि आरती. अशा प्रकारे आपण आरती संपन्न केली. नैवेद्य दाखवला, नैवेद्याला पाणी फिरवलं, आरती झाली. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आता सांगा. आम्ही अशा प्रकारे स्वामी समर्थांचा प्रगट दिन साजरा केलेला आहे. आज तर स्वामींचा प्रगट दिन आहे. असं सर्वात खुश आहे. आता संध्याकाळी मला स्वामींच्या मठात जायचं आहे आरती करण्यासाठी. तर बघा तुम्ही आता कशा प्रकारे माझी पूजा कशी वाटली तुम्हाला. असा केला मी स्वामींचा प्रगट दिन साजरा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.